जमीन मात्र आमची गेली, पाणी मात्र शहर पितंय अशी अवस्था आज झालेली आहे। आता आपण आहोत बेळगावच्या जिल्हा पाणी पुरवठा या खात्याच्या कार्यालयासमोर आणि आपण आता पाहतोय हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला समजलं असेल की बेळगाव शहराला महत्त्वाचा पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल धरण उभारणीवेळी या परिसरातील जवळपास 5 ते 6 गावाची जमीन या धरणामध्ये गेली। अनेक शेतकरी शेतीहीन झाले, मात्र याच झालेल्या नुकसानीमध्ये सरकारने कोणतीही दखल न घेता शेतकऱ्याकडची जमीन हस्तगत केली। सातत्याने या लढाईला जवळपास 40 वर्ष झाली। आम्हाला झालेले नुकसान द्या किंवा आमची जमीन परत द्या अशी मागणी घेऊन सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केली, मात्र ती देखील शेतकऱ्यांकडे या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं गेलं। आता आपण हे चित्र पाहतोय, माझा सहकारी निलेश मोरे यांच्यासोबत। एकंदरच हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की आमचं जे नुकसान झालंय ते नुकसान परत द्या या मागणीसाठी सातत्याने 5 वर्ष या संपूर्ण शेतकरी वर्ग इथे मागणीसाठी आला आणि ही मागणी मान्य न केल्यामुळे आता त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते आता आपल्या सर्व साहित्यासह शेतकऱ्यांचं जे काही महत्वाचं साहित्य त्यामध्ये मोलाचं साहित्य जे आपले जनावरे आहेत ती सर्व जनावरे घेऊन ठाण मांडून आपला अधिकार मागण्यासाठी, आपला न्याय मागण्यासाठी इथे दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। या चित्रातून आपल्याला पाहायला मिळते जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केली तरी शेतकऱ्यांकडे या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं। मात्र आज शेतकऱ्यांचा जो रोष व्यक्त करत जिल्हा पाणी पुरवठा विभागाकडे घेराव घातल्याचं आपल्याला चित्र या व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळते। जोपर्यंत नुकसान भरपाई द्या अन्यथा आमची जमीन आम्हाला परत द्या अशी मागणी घेत आज या ठिकाणी घेरावा घालण्यात आलेला आहे। एकंदरच या ठिकाणचा जो वातावरण संपूर्ण जनावर घेऊन किंवा ठिकाणी जो काही घेरावा घातलाय आपल्याला पाहायला मिळतंय ती जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शेतकऱ्यांनी तर भूमिका घेतली पण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सर्व जनावरांचं हे या ठिकाणी ठाण मांडून आहेत, सर्व साहित्य याच ठिकाणी ठाण मांडून आहेत। ते म्हणतात की पुढचे 6 महिने जरी झाले तरी आम्ही याच ठिकाणी ठाण मांडून राहू पण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे। माझा सहकारी निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत।